तर आमच्या घरी आज माझा मामा आलेला आहे, तर आम्ही माशाची भाजी बनवणार आहे. कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते. मस्त फ्राय करणार आहोत. चला तर बघूया. काय बनवते भाकरी. माझी मम्मी मस्त चुलीवरती भाकरी बनवते. हे बघा टाकलेली बी आहे. अशी मस्त चूल पेटवली. ही बघू शकता भाकर किती मस्त झाली. चुलीवरची भाकर ही खूप छान लागते खायला. मस्त चुलीवर भाकरी चालू आहेत. छान अशी भाकर टाकून घेणार आहे. छान भाकर टाकली गोल. छान घेतली. अशा चुलीवरती खाली भाकर भाजून घेतात. हे बघ एक तेवरती भाकर एक अशी खाली भाजून घ्यायची हारावरती. छान पापड येतो. आज काय बनवणार आहे? आज माशाची भाजी बनवायची. फ्राय करायचंय ना? काय साहित्य घेतलंय दाखव. कोथिंबीर, गरपूल, धन पावडर, खोबरं, आपला घरचा मसाला, मटन मसाला आणि हे मासे. चला तर आता फ्राय करणार आहे आजी. ओतून घ्यायचे. असं तेल ओतून घ्यायचं. तेलाला आता उकळी येऊन द्यायची, मग टाकायचं त्याच्यामध्ये. तेल गरम करून घ्यायचं का छान. ही आमची आजी आहे. काय करून घ्यायचं? हे आता असं मस्त मिक्स करून घ्यायचं. छान लागते. करून बघा मासे आम्हाला सांगा. हे बघा छान टाकून घेतलेलं आहे. आजी कोथिंबीर, खोबरं, लसूण सगळं टाकलं. आता फ्राय करून घ्यायचे का? आता फ्राय करायचे. छान भाजून द्यायचं नाही. आमच्या आजीच्या हाताचं खूप छान लागते भाजी. कोणतीही आमच्या आजीची कोणतीही भाजी छान लागते. आजी आमची खूप छान भाज्या बनवते. ते मासे टाकून घ्यायचे. हे जे आहे ना पातळ भाजी बनवायची. आम्हाला कढई छोटी पडली म्हणून आम्ही मोठी कढई घेतली आता, कारण की त्याच्यामध्ये परता येत नसतं. हा ना आजी? छान होतं. चांगलं भाजी छान लागते. असे मस्त फ्राय करून घ्यायचे मासे. आता काय करते? जेवली का? काय मग काय कधी जेवायचे? मामा सोबत. आमचं रात्रीचं वातावरण बघू शकता. आमच्या इकडं असं रात्रीचं वातावरण असतंय.
हा असा मस्त रोड आहे. ही असं आमचं इकडं घर आहे रोडच्या कडेलाच. मस्त वातावरण झालेलं आहे रात्रीचं. खूप मस्त हवा सुटली आहे. काय करते नाने? भात शिजाय घालायचं आहे. तांदूळ नीट करून घेते का? होय. झाला का सगळा स्वयंपाक? काय काय बनवलं जेवण? आज मटणची भाजी बनवायची. चला तर आमच्या नानच्या घरी पण मस्त बेत आहे. ए राधा, एक डान्स कर ना. हा आमची राधीचा डान्स बघा. आजी असं प्लेट का झाकून घेतली? कशी वापरते? अशी छान वापरते. छान लागते. त्याच्या वाफ बसते त्याची मसाला. त्यामुळे अशी प्लेट झाकून घ्यायची एक. छान लागतात. छान होतात ना. आमच्या आजीची हाताची भाजी खूप मस्त लागतात. खाऊन बघा. कसे झालेत आमच्या आजीच्या हातचे मासे ते पण सांगा. हा माझा भाऊ आहे. कसे झालेत मासे पिल्या? छान झाले. वापरलेत का छान? हा माझा मामा आहे. कसे झालेत मामा मासे? छान झाले. पातळ भाजी बनवायची मुंडक्यांची. त्यासाठी काय काय साहित्य असते? खोबरं, लसूण, घरकुल, मटण मसाला, धना पावडर, फुटाणं. छान लागते. करून बघा. सगळे मसाले टाकून घ्यायचे. मसाला टाकून घ्यायचं. आता भाजून चांगलं परतून घ्यायचं. त्यात मासे परतायचं. हे काय टाकून घेतलं? फुटाणे टाकले. सारं परतून एक जीव करायचं. चांगलं लाल भाजायचं. चवळीची भाजी माशाची. आता परतून घ्यायची. एक जीव करायचा. मसाला सरायला माशाला लागला पाहिजे. म्हणजे छान लागते चवळीची भाजीला. छान भाजी होती. हे घरचा मसाला थोडा टाकून घेतला चवीला. जास्त मसाला छान लागते भाजी. आता उकळी येऊन द्यायची. थोडं पाणी घेऊन. हे बघा किती छान भाजी तरी आली आहे. छान पैकी मस्त अशी आमची भाजी तयार झालेली आहे. कशी झाली आहे बघू शकता आमची थाळी. हॉटेल सारखीच दान काय. ही पातळ भाजी, ही भाकर, ही सुक्क मच्छी, हे कांदा लिंबू. कसा आहे दणका? छान आहे आमची. कसं दीदी कसं झालंय? एक नंबर मस्त थाळी झाली आहे. हो का? हॉटेल मधल्या वाणी. काय काय ह्याच्या थाळीमध्ये? सुक्क पातळ भाजी, भाकर, कांदा आणि लिंबू असे मस्त हॉटेल सारखी भाजी झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. सर्वांना बाय. लाईक सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहत राहा आमचे. बाय सगळ्यांना.